स्वागत आहे। तर चला आज छानपैकी डिश बनवणार आहे आपण। बाहेर छान पाऊस सुद्धा पडतोय आणि पावसाळ्यामध्ये तर तळणीचे पदार्थ झालेच पाहिजे। तर कोबीपासून आपण छानपैकी कुरकुरीत भजे बनवतोय। तर कोबीचं शक्यतो भाजी आवडत नाही, तर ह्या पद्धतीने तुम्ही करू शकता। तर चला त्याच्यासाठी काय काय साहित्य घ्यायचं ते बघूया आणि व्हिडिओला सुरुवात करूया। चला ते इथं बनवायची आपल्याला कोबीची भजी, आणि हे कोबीची भजी अजिबात कळत सुद्धा नाही की कोबीचे एका कांद्याचे एवढे खूप सुंदर लागते। आणि बघू शकता इथं सर्व तयारी करून घेतली। तर अर्धा गड्डा मी इथं कोबीचा किसून घेतला, छान एकदम बारीक। एक मोठा कांदा उभा चिरून घेतला, भरपूर अशी कोथिंबीर, लसणाच्या 7-8 पाकळ्या ठेचून घेतल्या, ओवा, हळद पावडर, धना पावडर, लाल तिखट, जिरे, बेसन पीठ लागल तसं घेणार आहे आपण, आणि तांदळाचं पीठ आणि मीठ। तर ह्यो कोबी आपण किसून घेतला, तर ह्या किसणीने किसून घेतला, खूप छान बारीक झाला। आणि तुम्ही भाजीसाठी सुद्धा ह्या पद्धतीने तुम्ही करू शकता। तर बघू शकता फरची आपली किसणी आहे, त्या किसणीने किसून घेतला। तर लगेच सगळं साहित्य रेडी, लगेच आपण आता मिक्स करून घेऊ, जेणेकरून जेव्हा आपल्याला भजे करायचे त्याच वेळेस हे साहित्य मिक्स करायचं। अगोदर जास्त वेळ मिक्स करून ठेवशाल तर याला पाणी सुटल। तयारी करून तुम्ही ठेवू शकता, पण जेव्हा ते मला कधी करायचे त्याच वेळेस तुम्ही मिक्स करून आणि लगेच भजे करून घ्यायचे। तर कांदा पण हातावर कुस्करून टाकला, जेणेकरून उभा कांदा चिरून घेतला, तो छानपैकी सुट्टा झाला पाहिजे। भरपूर अशी कोथिंबीर, लसूण घालून घेतला। लगेचच आपण एक मोठी वाटी भरून तांदळाचं पीठ घालून घेतलं। तर बाकीचे सुद्धा साहित्य घालून घ्यायचे। तर अर्धा चमचा आपण हळद पावडर, 1 चमचा धना पावडर आणि 2 चमचे आपण लाल तिखट घालून घेणार आहे, जेणेकरून आपण हिरव्या मिरचीचा वापर केला नाही तर तुम्ही करू शकता, इथं ठेचा घालू शकता। जिरे घालून घेतले आणि हातावर कुस्करून भरपूर असा ओवा सुद्धा घालून घेतला। तर बघू शकता इथं आपण 2 ते 3 चमचेच आपण इथं बेसन पीठ घातलं, तर जेणेकरून आपल्याला छान असे कुरकुरीत करायचे। तर तांदळाचं पीठ आपण जास्त वापर केलाय आणि बेसन पीठ थोडासा वापर केला। तर 3च चमचे मोठे घालून घेतले पोहे खायचे, आणि अर्धी वाटी आपण तांदळाचं पीठ घालून घेतलं, त्याच्यामुळे छान असे कुरकुरीत भजे होत्या। तर इथं चवीपुरतं मीठ सुद्धा घालून घेतलं आणि छान मिक्स करून घ्यायचं। थोडं थोडं पाणी घालून आपण याला बॅटर करून घेणार आहे। तर जेणेकरून जास्त वेळ मी इथं कोबी किसून ठेवला होता, तर तो पूर्णपणे पाणी विथळून गेलं होतं। तुम्ही लगेच करू शकत असाल तर तुमचा कोबी ओला असेल तर पाणी घालायची घाई करू नका, जेणेकरून त्याच पाण्यामध्ये इथं मिक्स होतं। तर बघू शकता इथं मला थोडंफार पाणी लागलं, जेणेकरून पूर्णपणे सुक्का झाला होता कोबी, जास्त वेळचं पाणी विथळून गेलं होतं। तर मस्त तेलसुद्धा तापल्या गेलं। तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही छोटे मोठे इथं भजे सोडू शकता। तर बघू शकता मस्त असे आपले जशा हाताला लागल त्या पद्धतीने आपण सोडून घेतो, आणि छानपैकी आपले आता भजे कलर चेंज झाला। तर बघू शकता चांगले सोनेरी कलर येऊस तर मस्त असे आपल्याला आता तळून घ्यायचे, आणि मस्त एकदम कुरकुरीत भजे तयार झाले आपले। तर बघू शकता तर वळखायला सुद्धा येते नाही। तर छान असे कुरकुरीत कलर चेंज झालाय, आणि मस्त आपण आता ह्याच पद्धतीने सर्व भजे आता करून घेणार आहे। तर तांदळाचं पीठ आपण जास्त टाकलं, त्याच्यामुळे छान असे कुरकुरीत होत्या। तर बघू शकता ह्या पावसाळ्यामध्ये नक्की तुम्ही बनवून बघा, लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।